ऊस हे नाव ऐकल्यावर आपल्या डोळ्यासमोर काय येतं? बहुतेकदा साखरच, बरोबर. पण ऊस म्हणजे फक्त एक पीक नाहीये. खरं तर ते एक प्रकारचं सोनं आहे, संपत्तीचा स्रोत आहे, ज्यातून अनेक मौल्यवान गोष्टी तयार होतात. म्हणूनच या साखरेच्या सोन्यामागे नेमकं काय दडलंय तेच आज आपण समजून घेणार आहोत. चला तर अगदी मुळापासून सुरुवात करूया. ऊस हे आपल्या भारतातलं एक अत्यंत महत्त्वाचं नगदी पीक आहे. म्हणजे विचार करा, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, कर्नाटक यांसारख्या मोठ्या राज्यांची अर्थव्यवस्था बऱ्याच अंशी याच एका पिकावर अवलंबून आहे. इतकं याचं महत्त्व आहे. आणि यातली सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट काय माहितीये? ती म्हणजे ऊसाचा बहुउपयोगीपणा. अहो, आपल्या रोजच्या चहातली साखर असो, गाडीत टाकलं जाणारं इथेनॉल असो, किंवा अगदी आपण ज्या कागदावर लिहितो तो कागदसुद्धा, या सगळ्या गोष्टींचा स्रोत एकच आहे, ऊस. हीच तर त्याची खरी ताकद आहे. पण ही सगळी उत्पादनं मिळवण्यासाठी खरा खेळ सुरू होतो तो शेतामध्ये. आणि भरघोस पीक घेण्यासाठी एक मजबूत पाया तयार करणं हेच यशस्वी लागवडीमागचं खरं रहस्य आहे. ऊसाच्या पिकासाठी ना 2 गोष्टी अगदी अचूक जुळून याव्या लागतात. एक म्हणजे योग्य हवामान आणि दुसरं म्हणजे जमिनीची उत्तम प्रत. म्हणजे कसं? तापमान, पाऊस, सूर्यप्रकाश हे सगळं हवामानाच्या बाजूने. आणि जमिनीचा प्रकार, तिचा सामू आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाण्याचा चांगला निचरा हे सगळं जमिनीच्या बाजूने. ह्या दोन्ही गोष्टी जमल्या की पीक जोमात येणारच. बरं, हवामान आणि जमिनीची तयारी झाली की पुढचा आणि अत्यंत महत्त्वाचा टप्पा येतो, तो म्हणजे लागवणीचा. आणि पिकाला योग्य वेळी जमिनीत लावणं किती महत्त्वाचं आहे ते आता आपण पाहूया. ऊस लागवडीमध्ये वेळेला प्रचंड महत्त्व आहे. शेतकऱ्यांकडे वर्षभरात लागवडीसाठी 3 वेगवेगळ्या संधी असतात, किंवा आपण म्हणू शकतो की 3 हंगाम असतात. 8 साली, पूर्व हंगामी आणि सुरू लागवड. आणि प्रत्येक हंगामाचं आपापलं असं एक वैशिष्ट्य आहे. एकदा लागवडीची वेळ ठरली की सगळं लक्ष केंद्रित होतं ते बियाण्यावर, ज्याला आपण बेणं म्हणतो. ही बेणं तयार करण्याची प्रक्रिया तशी सोपी आहे, पण यातला प्रत्येक टप्पा म्हणजे निरोगी कांडी निवडण्यापासून ते त्यावर प्रक्रिया करण्यापर्यंत पीक चांगलं येण्यासाठी खूप म्हणजे खूप आवश्यक आहे. बियाणं लावलं म्हणजे आपलं काम संपलं असं नाही होत. उलट खरं काम तर आता इथून पुढे सुरू होतं. पिकाची योग्य जोपासना केली तरच प्रत्येक कांड्यामधून जास्तीत जास्त उत्पादन काढता येतं. आणि या जोपासनेमध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे खत व्यवस्थापन. भरपूर शेणखताचा पाया घालून त्यावर नत्र, स्फुरद आणि पालाश यांसारख्या रासायनिक खतांचा एक संतुलित डोस देणं पिकाच्या वाढीसाठी गरजेचं असतं. आणि आता बोलूया पाण्याबद्दल. पाणी तर खूप महत्त्वाचा घटक आहे, नाही का? इथे आधुनिक तंत्रज्ञान खूप मदतीला येतं. पारंपरिक पद्धतींऐवजी जर ठिबक सिंचनाचा वापर केला तर तब्बल 30 ते 40% पाण्याची बचत होऊ शकते. विचार करा, हा किती मोठा आकडा आहे, पर्यावरणासाठी आणि शेतकऱ्याच्या खर्चासाठी सुद्धा. आणि मग महिन्यांच्या मेहनतीनंतर आणि काळजीनंतर तो क्षण येतो ज्याची प्रत्येक शेतकरी वाट पाहत असतो. तो म्हणजे कापणीचा. ह्याच वेळी कळतं की वर्षभराच्या कष्टाचा खरंच सोनं झालंय आणि या पिकाला साखरेचं सोनं का म्हणतात ते सिद्ध होतं. इथे खूपच रंजक गोष्ट समोर येते. पहा, योग्य व्यवस्थापनामुळे उत्पादनात किती मोठा फरक पडतो. सर्वसाधारणपणे एकरी 30 ते 40 टन उत्पादन मिळतं. पण जर व्यवस्थापन उत्तम असेल तर हेच उत्पादन थेट 50 टनांपर्यंत पोहोचू शकतं. केवढा मोठा फरक आहे हा! या सगळ्यावरून एक गोष्ट तर अगदी स्पष्ट होते की ऊसापासून मिळणारा नफा हा थेट केलेल्या व्यवस्थापनावर अवलंबून असतो. जितकी चांगली आणि शास्त्रशुद्ध काळजी तितका जास्त नफा. हे गणित अगदी सरळ आहे. तर मग जाता जाता एक प्रश्न मनात येतो की या गोड सोन्याचं उत्पादन आणखी वाढवण्यासाठी